नमस्कार, मी अंकिता जाधव. आपण पाहताय जय महाराष्ट्र बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी. मुंबईत आज ठाकरे बंधूंची जल्लोष सभा होते. शिवाजी पार्कात तरुणाई जमण्यास सुरुवात झालेली आहे. प्रधानांच्या राजीनाम्याचं सेलिब्रेशन केलं जाणार आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे. तर शिवाजी पार्कात जनसागर उसळल्याचं सध्या पाहायला मिळतंय. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याचा जल्लोष हा ठाकरे बंधूंकडून करण्यात येणार आहे. प्रधानांच्या राजीनाम्याचं सेलिब्रेशन हे केलं जाणार आहे. तर लहानग्यांपासून वयोवृद्धांची या सभेमध्ये, या जल्लोष सभेमध्ये हजेरी असल्याचं पाहायला मिळतंय. मोठ्या संख्येनं जनसागर या परिसरात उसळून आल्याचं दिसून येतंय. तर शिवाजी पार्कात जनसागर उसळून आलाय. तरुणांच्या अभिनंदनासाठी ठाकरे बंधूंनी या जल्लोष सभेची हाक दिली आहे. तर हातात तिरंगा आणि पोस्टर्स घेऊन ही तरुणाई या आंदोलनामध्ये सहभागी झालेली आहे. मोठ्या संख्येनं जेनझी या आंदोलनात सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे जेनझीची कमाल सध्या दिसून येते. धर्मेंद्र प्रधानांनी आपल्या शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर हा जल्लोष मुंबईत साजरा केला जातोय. या संदर्भात अधिक अपडेट घेऊया आमचे प्रतिनिधी जय पवार यांच्याकडून. जय, ठाकरेंचा हा जल्लोष सभा सध्या पार पडते, काय अपडेट? नक्कीच प्रणिता, खरं तर कालच उद्धव ठाकरे यांनी खरं तर या सर्व विद्यार्थ्यांना आव्हान केलं होतं की उद्या विजयाचा जल्लोष साजरा करताना याकरिता सर्व विद्यार्थ्यांनी जल्लोषात या, आनंदात या, उत्साहात या, आणि तो उत्साह या दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हा जर जनसमुदाय आपण पाहिला या ठिकाणी विद्यार्थ्यांकडनं, त्या ठिकाणी कुठल्याही पक्षाचा झेंडा नाही आहे. सर्वच विद्यार्थ्यांच्या हातामध्ये आपल्याला भारताचा तिरंगा पाहायला मिळतोय आणि एक उत्साह या संपूर्ण दादर परिसरात आपल्याला पाहायला मिळते. आपल्यासोबत या ठिकाणी काही विद्यार्थी आहेत, तर काही विद्यार्थ्यांचे पालक सुद्धा आहे. आपण सर्वप्रथम विद्यार्थ्यांशी संवाद साधूया. मित्रा, त्या ठिकाणी हातात तर तू एक फळक घेऊन आलाय, काय नेमकं सर्वांना सांगू इच्छितो? सलमान खाननी बॉलिवूडचा एक मेजर ऍक्टर आहे, त्यांनी स्पाईन दाखवून स्टुडंटची साईड घेतलेली आणि त्यांनी सेम टाइमला सोनम वांगचुकला अर्ज केलं टू एंड हिज फास्ट. सोनम, इट्स डन ब्रो, बट नाव इट इज डन फॉर धर्मेंद्र प्रधान. आता धर्मेंद्र प्रधानसाठी संपलाय, त्यांचा राजीनामा आलाय. धर्मेंद्र प्रधान इज डन ब्रो. हे भाईचे दोहे. नक्कीच काही ना एकूणच विद्यार्थ्यांचा विजय झाला आहे. तुम्ही कसं बघता? तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी निश्चित जय. त्यामुळे एकंदरीतच या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू. याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांच्याकडून. भाग्यश्री, कशा पद्धतीनं या जेनझीचा या सगळ्या सभेला प्रतिसाद पाहायला मिळतोय? आपण बघू शकतो दृश्यांच्या माध्यमातून केवढी गर्दी झालेली आहे. पूर्ण रस्ते जे आहेत ते भरलेले आहेत. दोन्ही साईडचे रस्ते भरले. मी आता बरोबर शिवतीर्थाच्या चौकामध्ये उभी आहे, ज्या चौकाच्या समोर स्टेज बांधलाय. एका साईडला, एका रस्त्यावर जर बघितलं तर या साईडला जेनझीस दिसतात, राईट साईडला म्हणजे उजव्या बाजूला देखील जेनझीस दिसतात. जो मीनाताई ठाकरे चौकापर्यंत रस्ता जातो, दोन्ही रस्ते जे आहेत ते पूर्ण भरलेले आहेत. तिरंगा आपल्याला फक्त आणि फक्त तिरंगा दिसतोय. काही व्यक्ती आहेत, आपण त्यांना विचारूया, काय सांगाल, कशा भावना व्यक्त करताय आज या भ्रष्टाचाराविरोधात? आज ही एवढी लोक जमलेली आहेत. लक्षात घ्या की ज्या वेळेस टनल लिकेज झालं होतं, त्या टनल लिकेजच्या वेळेस फडणवीस साहेब काय बोलले होते की त्याच्यावर दगड पडला आणि आम्ही कामाची निष्ठा आहे. निष्ठा कशाला बोलतात? ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा स्वराज्याच्या कामासाठी बाहेर गेले होते, हिरोजी इंदुरकर यांनी जो बांधलेला रायगड किल्ला आजही त्या दिमागात उभा आहे, त्याला निष्ठा बोलतात. आपण बघतोय की निष्ठा कशाला म्हणतात, अशा पद्धतीचे इथे प्रतिसाद आहे. बट आपण जर बघितलं तर पूर्ण बॅरिकेटिंग जे आहे ते पोलिसांनी केलंय. समोरच्या साईडला स्टेज दिसतोय, या साईडला पूर्ण बॅरिकेटिंग केलेलं आहे. त्याच्या मागे गर्दी आहे आणि स्टेजवर देखील आपण बघू शकतो की अरविंद सावंत आहेत, विशाखा राऊत माजी महापौर मुंबईच्या आहेत, त्याचबरोबर जे नेते मंडळी आहेत ते दिसत आहेत. साईनाथ दुर्गे दिसत आहेत, यशवंत किल्लेदार दिसत आहेत, अंकित प्रभू दिसत आहेत. या पद्धतीने स्टेजवर देखील आता गर्दी वाढू लागली आहे. जसजसा वेळ पुढे जातोय तसतसं या सगळ्या जेनझीसना प्रतीक्षा आहे राज ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे येण्याची. याचं कारण महत्वाचं हे आहे की ज्या वेळी या विद्यार्थ्यांनी प्रोटेस्ट केले त्यावेळी अमित ठाकरे, शर्मिला ठाकरे, आदित्य ठाकरे त्यांच्या पाठीमागे उभे राहिले. त्यांना पोलिसांनी जेव्हा ताब्यात घेतलं तेव्हा त्यांना सोडवण्यासाठी गेले आणि त्याचमुळे हे जेनझीस जे आहेत ते आता
त्यांनी केलेल्या आव्हानाला जल्लोष तिरंगा मोर्चाला प्रतिसाद देताना पाहायला मिळतात. मोठ्या प्रमाणात बोर्ड्स जे आहेत ते देखील हाती घेतलेले आहेत. कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल अशा पद्धतीचे हे बोर्ड्स आहेत. त्याच पद्धतीने थँक्यू जेन्झीचे बोर्ड्स जास्त दिसत आहेत. आपण जर बघितलं तर जी. ज्या पद्धतीने जेन्झीजने आंदोलन केलं आणि त्यानंतर काल धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला, त्यामुळे मिलेनियल सुद्धा त्यांना थँक्यू जेन्झीज असं बोलतायत. निश्चित भाग्यश्री, त्यामुळे एकंदरीतच सध्या या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या संख्येनं हे सगळे नागरिक, हे सगळे जेन्झी या सभेमध्ये सहभागी झाल्याचं सध्या पाहायला मिळते. या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू. तर ही दृश्य सध्या शिवतीर्थ परिसरातून समोर येते. यहाँ पे सारे प्रोटेस्ट जो भी हमने जीता है उसका हम लोग जश्न मना रहे हैं, बट अभी तक बहुत लंबा जाना है. जेनजीज को रुकना नहीं है. यहाँ पे हमें और आगे जाना है. जेवढे पण पॉलिटिशियन्स आहे, मी नाव नाही घेणार, चांगले नाही दिसत, बट जेवढे पण पॉलिटिशियन्स आहेत त्यांना जेनझी लोकांनी खाली केलंय. आणि जी गेलेली पिढी आहे 80s आणि 90sची, त्यांना पण थँक्यू. आज जे 50 इयर्स ओल्ड आहेत ते येत आहेत, आजी आजोबा येत आहेत, ह्याचा अर्थ हाच बनतो की हे लोक येत आहेत आणि त्यांना कळलंय आता बदनामी खूप झाली आहे देशाची त्यांची, म्हणून ते येत आहेत. नेता लोक आपले किसे भरतात आहे. त्यांची मुलं मस्त अमेरिकेला शिकतात आहे. आमची मुलं कुठे शिकणार? त्यांच्यासाठी पैसा कोण देणार सांगा? आहे का कोण? आपण आहोत आता दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानाजवळ. आपण बघू शकतो की लोक इथे जमायला सुरुवात झालेली आहे. जेन्झी आहे, त्यांच्याबरोबर जेन्झीचे मिलेनियल्स पालक देखील आहेत आणि आपण बघू शकतो की थँक्यू जेन्झी असा बोर्ड देखील इथे लावलेला आहे. आपण त्यांच्या पालकांना विचारूया, काय सांगाल, काय भावना आहे? मला हिला आणायचा एकच उद्देश होता की जेव्हा जेव्हा अन्याय होतो तेव्हा न्यायासाठी रस्त्यावर यावं लागतं. याच्या पुढे पण भविष्यात कधी झालं तर यांना समजलं पाहिजे की न्याय कसा मागायचा असतो. ते या आंदोलनाने दाखवून ठेवलेलं आहे आणि हेच महत्त्वाचं आहे. एकजूट हीच महत्त्वाची आहे. ह्याच्या पुढच्या जेवढ्या पण इलेक्शन होतील त्याच्यामध्ये विकासाचाच उद्देश असेल. जर कोणी जात धर्म करायचा गेला तर ही जी जेनझी आणि पूर्ण तरुण मंडळी आहे त्यांना त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीये. नक्कीच आपण बघतोय की जेन्झीचे पालक आहेत. काय सांगशील, काय सांगून आणलंय बाबांनी तुला इथे? तुला काय वाटतं सांग? जेव्हा मी मोठी होणार तेव्हा माझ्यासोबत असं व्हायला नाही पाहिजे. एकदम खूप 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 आम्ही सगळे खूप खुश आहे आणि आम्हाला जे पाहिजे होता त्या धर्मेंद्र प्रधानच्या रिझाईन आम्हाला भेटलोय. दिस इज द मैसेज फ्रॉम आवर बिलव्ड प्राइम मिनिस्टर कि प्लीज आप सब रोड पे ना निकले. मैं आपको खुद रोड पे ले आऊंगा. हेंस प्रूफ जेनजी आज रोड पे आया है तभी हमारी सच्चाई की जीत हुई है. व्हिडिओ जर्नलिस्ट ललित सह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. आपण बघतोय की या जल्लोष तिरंगा मार्चला आता हळूहळू सुरुवात होतीये. अनेक जण दादर शिवाजी पार्क इथे पोहोचताना पाहायला मिळत आहेत. मात्र आपण बघतोय की इथे काही एक कुटुंब आहे, त्यांनी आपल्या मुलीला झाशीची राणी लक्ष्मीबाई करून इथे आणलेला आहे. आपण त्यांना विचारूया, सर तुमचं नाव काय? हुसैन अंसारी. आपके बेटी का नाम क्या है? ज़ारा फातिमा. और आपने ये सब करके क्या आपको संदेश देना है, क्या कहलाना है? मैम संदेश तो यही है, जैसा आज हमने यूनिटी से आज बहुत अच्छी फाइट लड़ा बिकॉज ऑफ जेनजी, जिन्होंने हिंदू मुस्लिम एकता दिखाकर इतना बड़ा, मतलब हमने सोचा नहीं था कि इस्तीफ़ा जल्दी मिल जाएगा, बट लेकिन डेफिनेटली मिल गया जस्ट बिकॉज ऑफ यूनिटी. अगर हमारे मुल्क हिंदुस्तान पे ऐसी कोई भी मुसीबत आती है या कोई भी ऐसा कुछ भी होता है जो इन फ्यूचर हमारे बच्चों से रिलेटेड हो, तो डेफिनेटली हम सब एक होके जैसे आज आहे वैसे आने वाले वक्त में भी आएंगे. विद्यार्थ्यांच्या एकीने कुठेतरी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाय आणि त्यानंतरची पॉलिटिकल मुवमेंट नेमकी काय होते हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट ललितसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. आम्ही जे जेनजी आहे, आपले स्टुडंट्स आहेत, त्यांच्यासाठी ह्या आंदोलनाची खूप जरूरत होती. मला बिलीव्ह पण नाही होतं. इट्स युफोरिक की आता लोक येतात आहे, आता लोक येणार आहे, अजून येणार आहे. अँड थँक्यू टू राजसाहेब ठाकरे, उद्धवसाहेब ठाकरे for organizing this. Like the Constitution of India was launched on 26th January by Dr. Baba Saheb Ambedkar.